चंद्रपुर में जनगणना 2027 की तैयारियां तेज हो गई है। प्रशासन की ओर से कर्मचारियों और अधिकारियों का प्रशिक्षण 23 अप्रैल से कोषागार कार्यालय में शुरू किया गया है। इस जनगणना का पहला चरण 1 मई से स्वगणना पद्धति के तहत शुरू होगा। इसके लिए प्रगणक और सुपरवाइजरों को विशेष प्रशिक्षण दिया जा रहा है ताकि पूरी प्रक्रिया को सही और व्यवस्थित तरीके से पूरा किया जा सके। जल्द ही प्रगणक घर घर जाकर नागरिकों से जानकारी एकत्र करेंगे। प्रशासन ने इसे देश के विकास के लिए महत्वपूर्ण प्रक्रिया बताया है और लोगों से सहयोग की अपील की है। नायब तहसीलदार सचिन खंडाले ने कहा कि नागरिक प्रगणकों को सही जानकारी दे और इसके साथ उन्हें सहयोगात्मक व्यवहार करे। चंद्रपूर तालुक्यामध्ये आज दिनांक 23 तारखेपासून जिल्हा कोषागार कार्यालय येथील सभागृहांमध्ये जनगणना 2027 अंतर्गत चंद्रपूर ग्रामीण प्रभागातील जे जनगणना प्रगणक आणि सुपरवायझर आहे यांचं ट्रेनिंग आज आपण चालू केलेलं आहे। सदर ट्रेनिंग हे पहिल्या 2 बॅचेसचं 23, 24, 25 ला, त्यानंतर सेकंड, थर्ड आणि फोर्थ बॅचेसचं ट्रेनिंग हे 27, 28 आणि 29 एप्रिलला आणि 5व्या आणि 6व्या बॅचचं ट्रेनिंग हे 3, 4 आणि 5 मे ला आपण आयोजित केलेलं आहे। सदर जनगणनेची प्रक्रिया ही 1 मे पासून सुरू होते आहे। 1 मे ते 15 मे या दरम्यान स्वगणना सेल्फ इन्युमरेशनचं फॉर्मॅट आपल्याला वेब पोर्टलला उपलब्ध असतील सर्व नागरिकांना आणि दिनांक 15 मे पासून तर 14 जून या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रगणकांमार्फत जनगणना होणार आहे। त्या सदर प्रगणक आणि सुपरवायझर यांचं प्रशिक्षण दीर्घ आज आपण इथे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित केलेलं आहे। सदर प्रगणक हे सर्व नागरिकांकडे जनगणनेकरता येणार आहे। जनगणना ही देशाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। जनगणनेमध्ये देशातील नागरिकांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्या पुढील पॉलिसीज ठरतात। त्या अनुषंगाने शासनाची नीती ठरते। त्यामुळे सर्व नागरिकांना तालुका प्रशासनातर्फे विनंती आहे की आपल्याकडे येणारे जे सगळे प्रगणक आहे त्यांना अगदी खरी माहिती द्यावी, त्यांच्यासोबत सौजन्यपूर्ण वागणूक ठेवावी आणि त्यांना जनगणनेच्या या राष्ट्रीय कार्यामध्ये सहकार्य करावे। सदर जनगणनेकरता चंद्रपूर तालुका स्तरावर आपण 292 प्रगणक आणि सुपरवायझर यांची नियुक्ती केलेली आहे। सदर वर्ग हे दिनांक 23 पासून तर 8 मे पर्यंत या कालावधीमध्ये प्रशिक्षण वर्ग चालू राहतील।